जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कोहड्याची भाजी करणार आहे. विदर्भमध्ये गणपती महालक्ष्मीच्या जेवणामध्ये ही भाजी असते. कोहडं स्वच्छ धुवून घ्यायचं. विदर्भमध्ये याला कोहडं म्हणतात. या भाजीसाठी हिरव्या पाठीचं कोहडं घ्यायचं आहे. सालासह अशा फोडी करून घ्यायच्या. अशा थोड्या मोठ्याच फोडी करायच्या. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यात लसूण कड्या, 2 हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, यामध्ये जिरं टाकायचं. हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला. त्यातच एक कट केलेला टोमॅटो, याची पेस्ट करायची आहे. कच्चंच वाटण करायचं आहे. कढईमध्ये तेल, या भाजीसाठी तेल थोडं जास्तच घ्यायचं. तेल गरम झालं, यामध्ये मोहरी तडतडू द्यायची. यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट, कांदा भाजून घेतला नाही त्यामुळे कांदा टोमॅटोची पेस्ट 4 ते 5 मिनिट छान परतून घ्यायची. मीडियम टू लो फ्लेमवर परतायचं आहे. 4-5 मिनिटानंतर अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट, 6-7 कढीपत्त्याचे पानं, हे परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्य आपण कच्चंच वापरलं आहे त्यामुळे हा मसाला चांगला परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यामध्ये धने पावडर, हळद, मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकायची. घरी तयार केलेलं धने पावडर, हळद, मिरची पावडर आहे. सुके मसाले लो फ्लेमवर 1 मिनिट परतून घ्यायचे. यामध्ये भिजलेली चणा डाळ, मी पाव वाटी चणा डाळ रात्रभर भिजत ठेवली होती. स्वच्छ धुवून यामध्ये टाकायची. यामध्ये कोहळ्याच्या फोडी, मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी पाणी टाकून तेही यात टाकायचं. सर्व मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा घरी तयार केलेला काळा मसाला, कसुरी मेथी, थोडा वेळ परतून घ्यायचं. यामध्ये 1 वाटी गरम पाणी गरमच टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 7-8 मिनिटानंतर चवीनुसार मीठ, भाजीमध्ये चणा डाळ टाकल्यामुळे सुरुवातीलाच मीठ टाकलं नाही. भाजी थोडी शिजल्यावरच यामध्ये मीठ टाकायचं. भाजीला खूप पातळ रस्सा करायचा नाही, घट्टसर रस्सा करायचा आहे. यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी, थोडासा गूळ टाकायचा. चव बॅलन्स होण्यासाठी गूळ नक्की टाका. मिक्स करून घ्यायचं. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. 3-4 मिनिट झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. खूप जास्त शिजवायची नाही, 80 ते 90% शिजवायची आहे. यामध्ये कोथिंबीर, रस्सा छान घट्टसर झाला आहे. भाजी यापेक्षा जास्त शिजवायची नाही. फोड छान शिजली आहे. तर्रीदार कोहड्याची भाजी तयार आहे. गरम गरम भाजी सर्व करायची. ही गरम गरम कोहड्याची भाजी रोडगेसोबत पण छान लागते. करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.